सरांगी बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र उपचाराविना सोडले वाऱ्यावर। दवाखान्याची धुरा परिचारिकेच्या खांद्यावर, डॉक्टर करतात मज्जा। लोकप्रतिनिधी व तालुका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, जनतेत संतापाची लाट। लाखांदूर पंचायत समितीअंतर्गत येत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र सरांगी बुद्रुक या शासकीय दवाखान्यातील वैद्यकीय रुग्णसेवा अधिकाऱ्याविना भगवान भरोसे व परिचारिकेच्या खांद्यावर धुरा टाकीत डॉक्टर मज्जा करतात की काय, असा प्रश्न उपस्थित होत असून आरोग्य सेवेकरिता शासन करोडो रुपये खर्च करून आज स्थितीला सदर दवाखान्याची इमारत शोभेची वास्तू बनलेली आहे। जिल्हा तालुका आरोग्य प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे आरोग्य सेवेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। तालुक्यातील सरांगी बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण 31 गावे येत असून यात 8 उपकेंद्र मासळ, बेलाटी, सरांगी बुद्रुक, विरली बुद्रुक, तई, पाहुणगाव, भागडी, मांढळ तर 4 आयुर्वेदिक दवाखाने डोकेसरांडी, बेलाटी, विरली बुद्रुक, भागडी यांचा समावेश होत आहे। एवढ्या मोठ्या परिसरात रुग्णसेवा पुरविणारा प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अन्सारी यांचेवर सोपविल्याची माहिती असून ते आधी कार्यरत असलेला मुरमाडी, तुपकर येथील कार्यरत काळात त्यांचेकडून घडलेल्या घटनाची या ठिकाणी पुनरावृत्ती करतात की योग्य सोय देणार असा सुरू असलेल्या आलेपावली विना उपचार व आरोग्य विषयक मार्गदर्शन झाले नसल्याने जनता संतप्त झाली आहे। दिनांक 5 एप्रिलचे पहाटे एका महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळी 5:30 वाजे दरम्यान नेले असता दवाखाना बंद व त्या दवाखान्यासमोर लावलेल्या बोर्डवर एक मोबाईल नंबर लिहिलेला फोन लावले असता ती परिचारिका आली आणि डॉक्टर दवाखान्यात नाही म्हणून सांगितले। बीपी वाढली आणि तब्येतीत मेजर प्रॉब्लेम असल्याचे सांगून एक कशाची इंजेक्शन दिली व घरी नेण्यास तज्ञ डॉक्टरकडे दाखविण्याचा सल्ला व दुपारी 11 वाजेकडे येऊन दाखविण्यास सांगितले। त्यानंतर सदर प्रकरणाची सकाळी 10 दरम्यान चौकशी केली असता डॉक्टर अन्सारी व नखाते यापैकी एकही डॉक्टर आरोग्य केंद्रात नव्हते। त्यामुळे आज सदर रुग्णाची गैरसोय या दवाखान्यात होत असल्याचे वास्तव समोर आले। याआधीही अशाच काहीच्या कामचुकार व हलगर्जीपणामुळे परिसरातील रुग्णांना प्राणही गमवावे लागले। तिचे तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वरराव इथं डॉक्टरच नव्हते ना जी, सकाळी पेशंट आलता, डॉक्टरच नव्हते, त्यांना बाहेर न्यायचा सल्ला देण्यात आला। बाहेर न्यायचं नाही दिलं, मी तुला त्यांनी सांगितलं की त्यांच्या छातीमध्ये दुखत जे आहे तर ते हार्टच्या स्पेशालिस्ट डॉक्टरला दाखवा म्हणून मी सांगितलं त्यांना, कारण त्या बाईचं बीपी पण कंट्रोल नाही होऊन राहिलेलं आहे, बीपी वाढलंच आहे। आज पण अजून तिला 11 वाजता मी बोलावलं आहे बीपी तपासायला। पण इथं डॉक्टरची व्यवस्था नाही आहे का रात्रीला? डॉक्टरची काय, आता त्या डॉक्टरने आपापल्या ड्युट्या करावा। आता कालची ड्युटी त्या नखात्या डॉक्टरची होती, मग ते नव्हते, काल दिवसभर होते, मग सायंकाळी गेले तर आलेच नाही, कोणत्यावरून जाणे न करतात नाही, कधी राहतात तिथे क्वार्टरला या। नखाते डॉक्टरची ड्युटी होती, त्यांची ड्युटी होती नखाते डॉक्टरची। नखात्या सरांची ड्युटी। नखाते म्हणजे कोणते? पहिले आपल्या दवाखान्यात होते ते तर ते आश्चर्याला का कुठेतरी जायचं आहे म्हणून ते ॲडमिशन करायचं आहे म्हणून। आणि अन्सारी साहेब अन्सारी साहेब बहुतेक ते त्यांची ड्युटी नाही होती त्या आठवड्यात, ते त्या दिवशी मीटिंगला गेले ते भंडाऱ्याला, काल पण होते, काल दुसरे चार्ज आहेत का त्यांच्याकडं? नाही इथलंच. यावर संबंधित जिल्हा परिषद सदस्या रसिका ताई रंगारी यांच्याशी संवाद साधला असता मी जिल्हा परिषद सदस्या बोलते म्हणून त्यांची मुलगीच सेवा बरोबर। हॅलो, अजी जिल्हा परिषद सदस्य रंगारी मॅडम बोलता? हो हो बोला ना। सरांनी पीएचसी मध्ये डॉक्टर कोणते डॉक्टरांची ड्युटी आहे काही नाही, एक डॉक्टर नाही आहे? नाही आहेत ना, अन्सारी डॉक्टर आहेत, नखाते डॉक्टर आहेत, पण इथं तर कोणीच नाही आहेत ना। बरं बरं मी करू का फोन? थांबा 1 मिनिट। हो, पण हा पुष्कळ दिवसाचा प्रकार चालू आहे, ड्युट्या बरोबर न करणे। नाही ना, रेसिडेन्शियल डॉक्टर आहे डॉक्टर अन्सारी तिथे, म्हणजे तिथेच राहतात ना क्वार्टरला। तुम्ही मॅडमच बोल, म्हणजे रंगारी ताईच बोलता, जिल्हा परिषद सदस्य का कोण? मी मुलगी बोलते त्यांची, आताच आमची मीटिंग झाली। कशाची मीटिंग? जन आरोग्य समितीची। मॅडमशी कसं कोणत्या नंबरवर बोलता येईल आपल्याला? नाही मी पण असते ना मीटिंगला हजर, म्हणजे अपडेट माझ्याचकडे असते मॅडम पेक्षा। पण हा इथला मग भोंगळ कारभार कसा करायचा का?
नाही बोंगड कारभार तर नाहीच आहे ना त्या दिवशी पूर्ण भोंगळ कारभार आहे ना. तिथं नर्सची ड्युटी रात्रीला लावलेली आहे, तिथं नंबर लिहिला आहे. हा हा हा, डॉक्टरांची अनुपस्थिती. नाही डॉक्टरांची अनुपस्थिती नाही आहे साहेब, कारण डॉक्टर तिथे रेसिडेन्शियलच आहेत अन्सारी डॉक्टर. आणि आता आहेत तर कुठं आहेत? रातपासून पेशंट वापस गेले पण नाही आहेत ना डॉक्टर लोक. तुम्ही थांबा 1 मिनिट, मी डॉक्टर अन्सारींना फोन करतो. तुम्ही फक्त होल्ड करा 1 मिनिट. असे करोडो रुपये खर्ची खालून आरोग्य सेवा मिळत नसल्याने संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींनी डॉक्टर विना आरोग्य सेवा वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पाहावयास मिळत असून सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी शासनाकडून पुरविण्यात येणारी करोडो रुपयाच्या आरोग्य सेवेचा फज्जा होत असल्याचे, रुग्णांना उपचाराविना आले पावली परतण्याची, योग्य मार्गदर्शनाची गैरसोय होत व रेफर भंडारा, नागपूर, ब्रह्मपुरी असे चित्र तसेच येथील व्यवस्थापनातील अधिकारी, माहिती फलक व व्यवस्थापकीय भरपूर दोष सदर प्राथमिक आरोग्य केंद्रामधून समोर दिसत आहेत. करिता शासनाने, जिल्हा, तालुका प्रशासनाने, लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन दोषी वैद्यकीय अधिकारी यांचेवर कठोर कार्यवाही करण्यासह आरोग्य सेवा सुरळीत पुरविण्याची मागणी केली जात असून संतप्त नागरिकांकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे.